नमस्कार. स्वतःच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी प्रतीक आपलं बुक विजन या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. दोस्तानो, आज आपण ऐकणार आहोत द माउंटन इज यू या ब्रायन वेस्ट लिखित पुस्तकाचा मराठी सारांश. कोणत्याही भयाचा डोंगर हा बाहेर नसतो, तर तो आपल्या आत असतो. हीच ओळ या पुस्तकाचा पाया आहे. आपलं आयुष्य अनेकदा एखाद्या डोंगरासमोर थांबलेल्या प्रवाशासारखं वाटतं. आपण डोंगराकडे बघतो, तो खूप मोठा आणि कठीण वाटतो आणि आपण विचार करतो, हे मी करू शकतो का, हे शक्य आहे का. पण लेखिका सांगते, तो डोंगर म्हणजे बाहेरचं आव्हान नाही, तर आपल्या आतील भीती, शंका, आळशीपणा आणि आत्मविघटनाच्या अर्थात सेल्फ सॅबोटेजच्या भिंती आहेत. जोपर्यंत आपण आतला डोंगर चढत नाही ना, तोपर्यंत बाहेरची दुनिया कितीही बदलली तरी आपण यशस्वी होऊ शकत नाही. आता बघूया सेल्फ सॅबोटेज अर्थात स्वतःवरती शंका घेणं, आत्मविघटन म्हणजे आपण स्वतःच्या यशात अडथळा घालणं आहे. बऱ्याचदा लोक मोठ्या संधी गमावतात कारण ते स्वतःला मागे खेचतात. एखादा व्यवसाय सुरू करायचा विचार केला, पण सतत अपयश येईल या भीतीने टाळाटाळ करतात. एखाद्या नात्यात खूप प्रेम असतानाही संशय किंवा कमीपणाची भावना निर्माण करून नातं तोडतात. आरोग्यासाठी व्यायाम सुरू केला, पण आळशीपणाने मग सोडून देतात. आत्मविघटन किंवा सेल्फ सॅबोटेज म्हणजे आपण बाहेरून यश हवं असं म्हणतो, पण आतून त्याला विरोध करतो. विन्सेंट व्हॅन गॉग हा जगातील महान चित्रकार. त्याने 21,000 पेक्षा अधिक चित्र काढली, पण आयुष्यभर तो स्वतःवरती शंका घेत राहिला. स्वतःचं मूल्य ओळखलं नाही. आयुष्यभर सॅबोटेजमुळे तो संघर्ष करत राहिला. आज त्याचं काम जगात अब्जावधी रुपयांना विकलं जातं, पण तो स्वतः मात्र दारिद्र्यात आणि नैराश्यात आयुष्य जगला. तर याचं मूळ काय आहे? तर लेखिका सांगते की आत्मविघटनाचं मूळ हे आपल्या भीतीत आणि भूतकाळातल्या जखमांमध्ये असतं. आपण लहानपणी कुठलं तरी एक नकारात्मक वाक्य ऐकलेलं असतं की तू काहीच करू शकत नाहीस, आणि ते आपलं आत्मविश्वास गिळून टाकतं. एखादा अपयशाचा अनुभव आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये इतका खोल बसतो ना की पुढच्या प्रत्येक प्रयत्नात तो अडथळा बनतो. आणि म्हणूनच जेव्हा आपण हा डोंगर चढायला लागतो ना, तेव्हा खरी लढाई ही बाहेरची नसते, ती आपल्या आतल्या शंका, भीती आणि जखमांशी असते. अब्राहम लिंकन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांनी आपल्या आयुष्यात जवळजवळ प्रत्येक टप्प्यावरती अपयश पाहिलं. व्यवसायात अपयश, मग निवडणुकीत पराभव, प्रिय व्यक्तींचं निधन, तरी सुद्धा त्यांनी आत्मविघटनाला थारा दिला नाही. जर लिंकन यांनी आपल्या अपयशाला मनावर घेतलं असतं ना, तर कदाचित अमेरिकेचा गुलामी संपवणारा महान नेता जन्मालाच नसता. मित्रो, हा डोंगर द माउंटन हा अडथळा नाही, तो एक शिक्षक आहे. लेखिका म्हणते, हा डोंगर आपल्याला थांबवण्यासाठी नसतो, तर तो आपल्याला घडवण्यासाठी असतो. जसं एखादा सैनिक युद्धाच्या कठीण परिस्थितीतून ताकद शिकतो, तसं आपलं आयुष्य आपल्याला आव्हान देऊन घडवतं. हा डोंगर म्हणजे आपल्या भीतीवर मात करण्याची संधी, आत्मविश्वास आणि धैर्य शिकवणारा शिक्षक आणि आपल्या क्षमतेची जाणीव करून देणारा प्रवास. दक्षिण आफ्रिकेतल्या ट्रेनमधून महात्मा गांधींना फेकून दिलं. ती घटना त्यांचा डोंगरच होती, पण त्यांनी आत्मविघटन न करता त्या घटनेला शिक्षक मानलं आणि त्यातूनच त्यांना सत्याग्रह आणि अहिंसेचं शस्त्र सापडलं, जे पुढे भारताच्या स्वातंत्र्यास कारणीभूत ठरलं. स्वतःच्या अडथळ्यांची ओळख. लेखिका सांगते, आपल्याला पुढे जायचं असेल तर स्वतःच्या ट्रिगर्सना ओळखलं पाहिजे. स्वतःला प्रश्न विचारा, मी का टाळाटाळ करतो? मी कोणत्या प्रसंगी भीतीने मागे सरतो? माझ्या यशाला थांबवणारं खऱ्या अर्थाने कारण काय आहे? उदाहरणार्थ, एक विद्यार्थी म्हणतो, मला अभ्यास जमतच नाही. पण खरा प्रश्न अभ्यास न जमणं नाही. खरा प्रश्न म्हणजे तो विद्यार्थी अपयशाच्या भीतीने प्रयत्नच करत नाही. थॉमस एडिसन, त्याने 1000 वेळा बल्ब तयार करण्यात अपयश अनुभवलं, पण त्याने म्हटलं, मी 1000 वेळा अपयशी झालेलो नाही, तर मी 1000 मार्ग शोधलेत जे काम करत नाही. त्याने स्वतःचे अडथळे ओळखले आणि त्यातून मार्ग शोधला. दोस्तांनो, या पुस्तकातला 5वा महत्वाचा मुद्दा आहे भावना, अडथळा की ऊर्जा. बऱ्याचदा आपण आतले राग, भीती, दुःख दडपून टाकतो, पण त्या भावना अडथळा न राहता योग्य प्रकारे हाताळल्यास ऊर्जेचं रूप घेतात. उदाहरणार्थ, राग योग्य दिशेने वळवल्यास तो अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद बनतो. भीती आपल्याला तयारी करण्याची जाणीव करून देतो. दुःख आपल्याला सहानुभूती आणि समजूत शिकवते. स्वामी विवेकानंद,
त्यांना भारतातील अन्याय आणि गरिबी पाहून प्रचंड राग आलेला, पण त्यांनी तो राग विध्वंसात नाही तर आध्यात्मिक जागृतीत वापरला आणि त्याच रागाने त्यांनी शिकवलं, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. या सेल्फ सॅबोटॅजवरती किंवा आत्मविघटनावरती मात करण्याचे मार्ग काय आहेत ते आता पाहूया. सगळ्यात पहिला मार्ग म्हणजे स्वजागरूकता अर्थात सेल्फ अवेअरनेस. दररोज स्वतःच्या सवयी, विचार आणि कृती तपासा, डायरी लिहा. 2. भावना स्वीकारा. मित्रहो, भावना दडपू नका, त्यांना समजून घ्या. 3. लहान पावलं उचला. मोठं यश एका दिवसात येत नाही, रोज थोडं थोडं पुढे चाला. 4. आत्मशिस्त किंवा डिसिप्लिन. नियमाने उठणं, व्यायाम करणं, वाचन करणं या लहानशा शिस्तींचं फार मोठं सामर्थ्य असतं. 5. सकारात्मक सवयी. ध्यान, कृतज्ञता, उत्तम मित्रपरिवार या गोष्टी आपलं कंपन अर्थात व्हायब्रेशन उंचावतात. नेल्सन मंडेला यांनी 27 वर्ष तुरुंगात घालवले. जर त्यांनी असं सेल्फ सॅबोटॅज किंवा आत्मविघटन केलं असतं ना तर कधीच दक्षिण आफ्रिकेचा बदल झाला नसता. पण त्यांनी तुरुंगात आत्मशिस्त लावली, ध्यान, अभ्यास आणि संयम, आणि म्हणूनच बाहेर आल्यावर ते राष्ट्राध्यक्ष झाले. डोंगर जिंकणे इज इक्वल टू स्वतःला जिंकणे. लेखिका सांगते, जेव्हा तुम्ही स्वतःच्या भीतीवरती मात करता तेव्हा बाहेरचा कोणताही डोंगर हा छोटाच वाटतो. तेव्हा खरी लढाई ही आतली असते. शिवाजी महाराज, त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक डोंगर जिंकले, पण त्यांची खरी ताकद होती स्वतःवर विश्वास. जरी मुघल साम्राज्य त्याकाळी खूप मोठं होतं तरी त्यांनी त्यांच्या आतल्या आत्मविश्वासाने आणि शिस्तीने सर्व डोंगर किंवा सर्व अडथळे पार केले. तर मित्रांनो, द माउंटन इज यू हे पुस्तक आपल्याला शिकवतं की डोंगर हा बाहेर नसतो तर तो आत असतो. सेल्फ सॅबोटॅजवर मात केली तर जीवनातील प्रत्येक डोंगर सहज जिंकता येतो. आणि शिस्त, जागरूकता, सकारात्मक सवयी आणि भावनांचा योग्य वापर हेच आत्मलक्ष्याचं रहस्य आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, डोंगर हा तुम्हाला अडकवण्यासाठी नाही तर तुमच्यातला खरा योद्धा जागवण्यासाठी आहे. तर मित्रांनो, तुमच्या आतमध्ये असा कोणता डोंगर आहे? तुम्ही स्वतःला सुद्धा सेल्फ सॅबोटॅज करताय का? कशासाठी करताय? याचा आढावा घ्या, कमेंटमध्ये लिहा, त्याच्यावर आपण काम करूया आणि पुढे जाऊया. मित्रांनो, ही बुक समरी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.